शेवटचा प्रश्न प्रवीण दटकेजी बोला। माननीय अध्यक्ष महोदय 3000 माननीय असं अध्यक्ष नाही महोदय 1.5 लाख लोकांनी आपला प्लॉट नियमित करण्याकरता 3000 रुपये शुल्क भरला आहे। पण आपल्या गुंठेवारी कायद्यात नवीन गुंठेवारी कायद्यात प्रत्येक लेआउटची जिथे प्लॉट नियमित करायचा त्याची 10% जागा ती NMRDA ला वापस द्यावी लागणार असा निर्णय झालाय। त्याच्यामुळे 1.5 लाख प्लॉट आजपर्यंत नियमित झाले नाही। ही अट सरकार शिथिल करणार आहे का हा माझा पहिला प्रश्न। दुसरा माननीय अध्यक्ष महोदय या सेक्शन मध्ये अजून एक अडचण आली आहे। ज्या प्लॉटचं युजर NID नी बदललाय असं विकास नियंत्रण नियमावली 2000 नुसार 2000 ते 2018 मध्ये जो प्लॉट कमर्शियल होता त्याला 25% कमर्शियल आणि 75% रेसिडेन्शियल असं आरक्षण बदललं। लोकांनी घर बांधले। आता मी घेतलेला प्लॉट 30 वर्ष फ्लॅट घेतला, मी 30 वर्ष पूर्ण झाले, मला माझा प्लॉट परत लीज आउट करायचा आहे तर NIT मला परत पूर्ण शुल्क मागते आणि ते कोटी रुपये होत आहे। ती अट NIT शिथिल करणार का? नंबर 2। नंबर 3 माननीय अध्यक्ष महोदय माननीय बावनकुळे साहेब इथे बसल्यात, त्यांचा मतदारसंघ हुडकेश्वर नरसाळा, तिथे मोठ्या प्रमाणात राज्य सरकार किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे। पण दुर्दैव असं आहे की तिथल्या प्लॉटचं नियमितीकरणाचं शुल्क हे NIT घेतं आणि NIT एकही रुपयाचं काम तिथे करत नाही। हे शुल्क आपण महानगरपालिकेला परत करणार आहोत का? नंबर 4 सगळ्यात महत्त्वाचा विषय, माननीय राऊत साहेब बोलत होते, माननीय देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो त्यावेळेच्या महायुती सरकारचं की NIT बरखास्तीचं पाऊल त्यांनी घेतलं होतं, पण महाविकास आघाडी सरकारने ती NIT पुनर्जीवित केली आणि या शहरातल्या नागरिकांना त्रास होतोय। माझी या सरकारला विनंती आहे की आपण NIT NMRDA मर्ज करून NIT नागपूर शहरातला संपवणार आहेत का? कारण मध्यमवर्गीय गरीब लोकांना प्लॉट घेऊन चुकीच्या ठिकाणी प्लॉटच्या रजिस्ट्र्या करून नाल्यांमध्ये रस्त्यांमध्ये RL देऊन या शहराचा सत्यानाश NIT ने केला। त्यामुळे आपण NIT बरखास्त करणार आहोत का असा माझा प्रश्न आहे। नाही, आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मी मगाशी सविस्तर उत्तर दिलंय। एक कमिटी आपण गठीत करतोय आणि त्या कमिटीमध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत तुमचे, NIT ने पैसे किती घेतले, महापालिकेला द्यायचे, NIT ने ठेवायचे, NIT डेव्हलपमेंट करत नाही, तिथे सुधारणा करत नाही, रिफॉर्म कमिटी वसूल करते, तर एक ती पहिली आपण कमिटी करूया आणि हे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि म्हणून अरे हो बाबा ठीक आहे, आता सांगितलं ना रिफॉर्म कमिटी करून त्यात काय बदल करायचे कमिटी ठरवेल। आणि नाही याच्यामध्ये एकच आहे, आपण एक कमिटी पण करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याच्यावर आपण पुढचा निर्णय